श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना हा भगवान शंकराचा, देवीचा आणि विविध व्रत पूजनाचा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यामध्ये शुक्रवारी जिवती माता पूजन आलेले आहे. या महिन्यामध्ये जरा जिवंतिका पूजन 14 ऑगस्ट रोजी आलेले आहे. जिवंतिका माता यांचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे. महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये हे व्रत आजही श्रद्धेने केले जाते. अशी श्रद्धा आहे की जिवती माता आपल्या मुलांचे रक्षण करतात, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि संकटापासून संरक्षण देतात. ज्या घरात लहान मुले असतात त्या घरात हे पूजन विशेष भक्तिभावाने केले जाते. जिवती पूजनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून संपूर्ण घर आणि देवघर स्वच्छ करावे. देवघरात किंवा स्वच्छ पाटावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरून त्यावर जिवती मातेचा प्रतिमा किंवा चित्र ठेवावे. काही ठिकाणी कागदावरती पारंपरिक जिवतीची चित्र लावून त्यांची पूजा केली जाते. पूजेसाठी हळद, कुंकू, अक्षता, फुले, हार, अगरबत्ती, तुपाचा किंवा तेलाचा दिवा, नैवेद्य, फळे, गूळ, खोबरे, खीर, पुरण किंवा इतर बनवलेला सात्विक गोड पदार्थ ठेवावा. प्रथम गणपतीचे स्मरण करून जिवती मातेला हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करावीत. त्यानंतर दिवा लावून अगरबत्ती दाखवायची आणि आरती करायची. यानंतर मनोभावे प्रार्थना करावी. हे जिवती माता, माझ्या मुलांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, सद्बुद्धी, सुख, यश आणि सर्व संकटापासून संरक्षण द्या. आमच्या घरावर तुमची कृपा कायम राहू द्या. कुटुंबात प्रेम, आनंद आणि शांती, समृद्धी नांदू दे. प्रार्थनेनंतर जिवतीची कथा वाचावी किंवा ऐकावी. कथा ऐकल्यानंतर नैवेद्य अर्पण करून आरती करावी. आरतीनंतर सर्वांना प्रसाद द्यावा. या दिवशी शक्य असल्यास गरजू मुलांना फळे, मिठाई, कपडे, अन्नदान करावे. दानधर्म केल्याने पूजेचे पुण्य अधिक वाढते, अशी आपली श्रद्धा आहे, आपले शास्त्र सांगतात. श्रावण महिन्यातील ही जरा जिवंतिका पूजा केल्याने मुलांवरील संकटे दूर होतात, त्यांच्या आयुष्यात प्रगती होते आणि कुटुंबावर जिवती मातेची कृपा कायम राहते, अशी लोकश्रद्धा आहे. त्यामुळे ही पूजा केवळ एक परंपरा नसून आईच्या ममतेचा, प्रेमाचा आणि मुलांच्या मंगल भविष्यासाठी केलेले एक पवित्र संकल्प मानला जातो. पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि शुद्ध मन. मोठा विधी करण्यापेक्षा मनापासून केलेली प्रार्थना जिवती मातेला अधिक प्रिय मानले जाते. तर या जिवतीला तुमच्याकडे काय पद्धत आहे ते सांगा आणि तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने ही पूजा केली जाते. अनेक ठिकाणी अशी परंपरा आहे, जिवती ही दारावरती लावलेली जातात. अशी पद्धत तुमच्याकडे आहे का ते नक्की सांगा. आणि या दिवशी जरा जिवंतिका मातेची पूजा करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.